Hello student, good morning. कसे आहेत? Yesterday we have seen the factors, divide, bracket, one bracket x minus y, another bracket 2x plus y. In this we have to multiply one bracket by 2. We get x square minus 2xy plus 3 and so on. So these are the variable methods to divide and multiply, add, addition and subtraction. Today we are going to learn this synthetic division method. It depends upon the equation which is given negative as well as positive. We have to study the multiplication as well division. Okay. So these synthetic division method depend on only the equation method. They have given quadratic equation. We know the quadratic equation. The exponent of more than 2, 3, 4. These are the quadratic equation. And we have to divide by this synthetic division polynomials. This is the first equation given. So we have to solve synthetic division polynomial divides. What is the equation? 3x cube plus 9x square minus x minus 14 by x plus 2. So x plus 2 is equal to 0 if x plus 2 is equal to 0. Then x is equal to minus 2. X is equal to minus 2. Like this synthetic method याला मराठीमध्ये म्हणतात संश्लेषक भागाकार. x प्लस 2 असेल तर मायनस 2 ने भागायचं, x मायनस 3 असेल तर प्लस ने भागायचं, काही नाही. इक्वेशन असं केलं तरी चालेल. x मायनस 3 इज इक्वल टू 0 तर x इज इक्वल टू 3 असं करायचं. x प्लस 2 इज इक्वल टू 0 तर x इज इक्वल टू मायनस 2 आणि मग त्या पद्धतीला अशा प्रकारे आपण करून घेतो. बरोबर की नाही? दिस इज द सिंथेटिक मेथड, सिंथेटिक डिव्हिजन, संश्लेषक भागाकार पद्धती. आता कोइफिशियंट म्हणजे काय? सहगुणक आपण लिहून घ्यायचे. एक्स क्यूबचा 3 आहे, एक्स स्क्वेअरचा 9 आहे. इथं काही सहगुणक नाही पण तो किती असतो? 1 आणि हे कॉन्स्टंट मायनस 14. मग आता इथं किती? 3, इथे 9, इथे मायनस 1 आणि इथे किती? मायनस 40. आता x प्लस 2 ने भागायचंय म्हणजे x इज इक्वल टू मायनस 2 म्हणजे इथं मायनस 2 घ्यायचा. कळलं इथपर्यंत? तुमचा अर्धा मार्क झाला. आता हे 3 जसेच्या तसे इथं खाली घ्यायचे. कळलं? 2 3 जा काय होते? इथं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 3 6 परंतु इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. मग 2 3 जार मायनस 6 म्हणजे इथं मायनस 6 घ्यायचे. आता 9 मायनस 6 किती होतात? 3 होतात. प्लस 3 कारण याला प्लस आहे म्हणजे 3 होती. पुढे 3 2s इथं मायनस, इथं प्लस आहे म्हणजे गुणाकार मायनसच येईल. 3 2 जार मायनस 6 म्हणजे इथं मायनस 6 आलं. 3 2 जार मायनस 6 बरोबर. बेत्रिक 6 वजा 6. आता यांची बेरीज वजा वजाची बेरीज वजाच होते. बऱ्याच वेळा झाले आपलं. मायनस फक्त मल्टिप्लिकेशन अधिक होतो. बेरीज वजाच होणार. 6 आणि 1 7 म्हणजे मायनस 7 झालं. आता मायनस 7 आणि इथं मायनस 2 आहे. इथं मल्टिप्लिकेशन आलं बरोबर. इथं मायनस मायनस इथं मल्टिप्लिकेशन आलं. इथं बेरीज होती मायनस 7 आली. इथं मायनस मायनस मल्टिप्लिकेशन आहे बरोबर. 7 2 किती? 14. किती? 14.
मग मायनस मायनस काय झाले, प्लस झाले, बरोबर. आणि मग आता यांची बेरीज करा. यांची बेरीज 14 मधून 14 गेले 0, म्हणजे इथं बॅलन्स म्हणजे बाकी किती आली, 0. मग आता हा भागाकार आपल्याला कसा येईल, इथं किती आहे, 1 2 3, म्हणजे भागाकार काय आला, इज इक्वल टू 3 आहे म्हणून 3x² प्लस 3x मायनस 7. 3x स्क्वेअर, स्क्वेअर का घेतला, 1 2 3 आले, ही बाकी सोडून द्यायची, म्हणून 3x² प्लस 3x मायनस 7 हा काय झाला, भागाकार झाला. दिस इज द आन्सर. कळलं प्रत्येकाला. म्हणजे सिंथेटिक डिव्हिजन पॉलिनॉमियल्स डिवाइड्स 3x² प्लस 9x² मायनस x मायनस 14 बाय x प्लस 2 ने जर गुण भागलं तर x मायनस 2 ने भागलं. हा जसाचा तसा घेतला. नंतर येथे मल्टिप्लिकेशन प्रत्येक वेळेस केलं, बरोबर, आणि आपल्याला रिमाइंडर बाकी काढली पहिलं. आणि अशा प्रकारे भागाकार 3x² प्लस 3x मायनस 7 काय 0 करायचं नाही, कारण हे भागाकार आहे. दिस इज द आन्सर. 2 मार्क्स कॅरीज 2 मार्क्स. 9वीला आहे ही, आणि बाकीच्या असेल पण 9वीला 100%. ओके. एक गणित अजून उद्या परत सोडू. तुम्ही एक गणित याच्यावर सोडवा मायनसचं, आणि सोडून बघा. ओके, थँक्यू, बाय.